नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ओनॅस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, कदाचित तरी तुम्ही आता बॅनर ऐकून तुम्हाला नेमका हा विषय कळलेला असेल की एमपीएससी मध्ये जे ऑनलाईन परीक्षा पद्धती पूर्व परीक्षेमध्ये राबवण्याचा विचार किंवा निर्णय आयोगाने घेतलेला होता, त्या संदर्भात एक मोठा ट्विस्ट तिथं आलेला आहे. कारण कालच मुख्यमंत्री महोदय यांची एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यासोबत एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये नेमके कुठले मुद्दे मुख्यमंत्री साहेबांनी आयोगाच्या अध्यक्षांना सांगितले यावर देखील आपण चर्चा करणार आहे. आणि काय आता सर परीक्षा पुढच्या ज्या पूर्व परीक्षा आहेत त्या आता ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार याबद्दल देखील संभ्रम त्याच्यामध्ये क्लिअर करण्यात आलेला आहे. पण नेमकी जी विद्यार्थ्याची डिमांड आहे की परीक्षा ऑफलाईन स्वरूपात व्हायला पाहिजे, त्या डिमांड बद्दल काय झालं हेच आपण या स्पेसिफिक सेशन मध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की आता जी ट्विट मुख्यमंत्री साहेबांनी काल केली एमपीएससीच्या अध्यक्षांसोबत मीटिंग झाल्यानंतर, तर त्या ट्विटमध्ये स्पष्ट पद्धतीनं म्हटलं गेलेलं आहे की परीक्षा ऑनलाईनच होणार आहे. पण कधीपासून, तर त्याचा उल्लेख करताना तो करण्यात आलेला आहे ऑगस्ट 2027 पासून. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी आयोगाला म्हटलं की परीक्षा वेळेवर झाल्या पाहिजे, निकाल वेळेवर लागले पाहिजे, परीक्षा व्यवस्था पारदर्शी असली पाहिजे, या सगळ्या बाबी त्यांनी आयोगाला सांगितलं. आणि आयोग जे काही पावलं उचलत त्याची तारीफ देखील केली मुख्यमंत्री साहेबांनी. आणि त्यांनी म्हटलंय की संक्रमणासाठी किंवा ट्रान्झिशनसाठी विद्यार्थ्यांना पर्याप्त वेळ मिळावा. आणि हा पर्याप्त वेळ किती असला पाहिजे, तर तुम्ही अचानक म्हणजे आतापासूनच तुम्ही ऑनलाईन परीक्षा पद्धती राबवू नका, यासाठी तुम्ही तशी यंत्रणा बनवा. आणि ती यंत्रणा बनवायसाठी आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मानसिक दृष्ट्या तयारीसाठी किमान तुम्ही 1 वर्ष द्या. म्हणजे काय, तर आता जी पूर्व परीक्षा ऑनलाईन स्वरूपात जी होणार आहे ती ऑगस्ट 2027 पासून अंमलात येणार आहे. त्याच्या काही दिवसाआधीच म्हणजे 14 तारखेला मुख्यमंत्र्यांची विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत एक मिटिंग झाली, शिक्षकांसोबत एक मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की सध्या परिस्थितीत तरी आम्ही ऑनलाईन घेणार नाही, पण कधी ना कधी आपल्याला ट्रान्झिशन करावं लागणार आहे. कारण आता येणाऱ्या काळामध्ये परीक्षांची संख्या वाढणार आहे, परीक्षार्थी वाढणार आहे. आणि एवढ्या मोठ्या परीक्षा जर घ्यायच्या असतील आणि लवकरात लवकर निकाल लावायचे असेल तर ऑनलाईन शिवाय दुसरा पर्याय नाही, अशा स्पष्ट पद्धतीनं संदेश मुख्यमंत्री महोदयांनी त्या मीटिंग मधून दिला होता. आणि त्याच प्रकारचं मुख्यमंत्री महोदयांनी काल ट्विट केलेलं आहे. म्हणजे आता ऑनलाईन परीक्षा होणार आहेत, पण कधीपासून, तर वर्षभर नाही, तर पुढच्या ऑगस्ट 2027 पासून ज्या काही परीक्षा आता आयोग घेणार आहे पूर्व परीक्षा, त्या सगळ्या पूर्व परीक्षा आता कशा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन स्वरूपात तसं होणार आहे. तर अशा प्रकारचं विधान मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे. आणि आपली जी मुख्य डिमांड होती की सगळ्या परीक्षा ऑफलाईन स्वरूपातच व्हाव्यात, तर या डिमांडला सध्या तरी कुठं समर्थन तिथं यांनी केलेलं नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे सध्या परिस्थितीत ऑनलाईन होणार नाही, पण ऑगस्ट 2027 पासून ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपातच पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये आयोगानं अजून स्पष्टीकरण दिलं विद्यार्थी मित्रांनो. तर हे नेमकं स्पष्टीकरण कसं आहे आणि याच्यामध्ये एम्बिग्युइटी कुठे आहे? एम्बिग्युइटी म्हणजे काय? काही काही शब्द असे वापरले आहेत की जे जाणीवपूर्वक ते शब्द टाकण्यात आलेले, म्हणजे क्लिअरिटी नाही मिळालेली, अजून तोच प्रॉब्लेम आहे. आता याच्यामध्ये यांनी म्हटलेलं आहे की काही पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या की पॉझिटिव्ह गोष्टी काय, तर आता येणाऱ्या वर्षापासून म्हणजे दरवर्षी सुमारे 50 ते 60 हजार पदांची भरती आता तिथे एमपीएससी द्वारे होणार आहे. आणि जेव्हा 50 ते 60 हजार पदांची भरती दरवर्षी जर करायची असेल, त्यासाठी जे विद्यार्थी फॉर्म भरतील त्यांची संख्या 16 ते 18 लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणून आयोगानं म्हटलेलं आहे की जर एवढ्या सगळ्या परीक्षांचे जर वेळेवर निकाल लावायचे असतील तर आम्हाला ऑनलाईन शिवाय दुसरा पर्याय नाही, अशा प्रकारचं विधान आयोगानं केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आता जो भरतीचा कालावधी असतो तो अंदाजे 2, 2.5, 3 वर्षापर्यंत जातो, म्हणजे खूप वेळ लागतो रिझल्ट लागायला. तर ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था जर आपल्याला काढायची असेल आणि निकाल आपल्याला 6 ते 10 महिन्यामध्ये किंवा वर्षभराच्या आतमध्ये जर निकाल लावायचा असेल तर आपल्याला ऑनलाईन शिवाय पर्याय नाही, असं आयोगाचं म्हणणं आहे. आणि यामध्ये त्यांनी एक प्रमुख मुद्दा मांडलेला आहे. आता जास्त करून विद्यार्थ्यांची किंवा शिक्षकांची डिमांड काय होती की तुम्ही ऑनलाईन घ्या, 2 वर्षांतर घ्या. म्हणजे आपण 2 वर्षाची मागणी केलेली होती, पण इथे आता 1 वर्षच वाढ तिथे करून देण्यात आलेली आहे. आणि दुसरा मुद्दा असा होता की जर ऑनलाईन घ्यायची असेल तर एकाच वेळेला संपूर्ण महाराष्ट्रभरात एमपीएससीनी स्वतःचे सेंटर उभारावे आणि त्या सेंटरवर एकाच वेळी सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी, जेणेकरून नॉर्मलायझेशनचा तिथं विषय येणार नाही, ही मुख्य डिमांड होती. पण इथं आयोगानं स्टेटमेंट देताना अशा प्रकारचा काही कमिट नाही केला. त्यांनी असं देखील म्हटलेलं नाही की आमचे सेंटर असतील. त्यांनी कशाचा उल्लेख केलेला आहे, त्यांनी म्हटलेलं आहे पेपर आम्ही सेट करू, पण या पेपर राबवणारी म्हणजे इम्प्लिमेंटेशन करणारी जी संस्था आहे त्याचा उल्लेख करताना त्यांनी तांत्रिक भागीदार म्हटलेला आहे. ठीक आहे, केवळ तंत्रज्ञान सेवा पुरवण्यापुरता मर्यादित असेल, अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं आहे. आता हे तांत्रिक भागीदार म्हणजे नेमकं काय, तर याच्यात आहे विद्यार्थी मित्रांनो एम्बिग्युइटी, आणि याच्यात पूर्ण खेळ आहे. आता तांत्रिक भागीदार म्हणजे याचा अर्थ असा होतो की जो मला वाटतोय तो म्हणजे की जे पेपर आहे, पेपर आयोग स्वतः बनवेल, ठीक आहे, पण पेपर इम्प्लिमेंटेशनची यंत्रणा पूर्ण
खाजगीच असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये TCS, IBPS यांचे सेंटर असतील आणि बेसिकली त्यांचे सेंटर असतील, त्यांचे PC असेल, सॉफ्टवेअर त्यांचे असेल, म्हणजे जे तांत्रिक भागीदारी त्यांचीच असणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे टेंडरची प्रक्रिया होणारच आहे. आणि यामध्ये फक्त त्यांनी एक दिलासादायक जे वृत्त आहे ते काय असणार आपल्यासाठी, की जे पर्यवेक्षक असतील, म्हणजे याच्यावर देखरेख करायला सरकारची, केंद्र सरकारची सीडॅक यंत्रणा जी आहे त्याचं लेखापरीक्षण करणार आहे. आणि जे पर्यवेक्षक असतील तर ते पर्यवेक्षक MPSC निवडणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. की याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की अधिकारी, शासकीय अधिकारी व शिक्षक पर्यवेक्षक म्हणून कार्यरत तिथं राहणार आहे आणि प्रत्येक सेंटरवर एकतरी MPSCचा माणूस तिथं असणार आहे. अशा प्रकारची यंत्रणा ही यंत्रणा परीक्षा तिथं राबवणार आहे, अशा प्रकारचं विधान आयोगानं केलेलं आहे. आणि आता ही जी ऑनलाईन परीक्षा पद्धती आहे याच्या मार्फत फक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे आणि नॉर्मलायझेशन होणार आहे, हे लक्षात ठेवा. आयोगाने स्पष्टपणे म्हटलंय की नॉर्मलायझेशन होणार आहे. त्यासाठी आम्ही IIT बॉम्बेची वगैरे मदत घेतोय. म्हणजे एकदम सायंटिफिक पद्धतीनं ते सगळं पारदर्शक पद्धतीनं नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे. आणि मुख्य परीक्षा जी आहे तर सगळ्या मुख्य परीक्षा आयोगाने म्हटलं आहे पेन आणि पेपर पद्धतीनेच घेण्यात येणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्या काही आता ऑनलाईन परीक्षा होतील त्या पूर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत, मुख्य परीक्षा या जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन स्वरूपातच होणार आहे, अशा प्रकारचं विधान तिथं आयोगानं केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये नेमका मुद्दा असा आहे की आपली जी मुख्य डिमांड होती की सगळ्या पूर्व परीक्षा ऑफलाईन स्वरूपात व्हाव्यात, तर ती डिमांड आयोगानं किंवा सरकारनं मानलेली नाहीये. म्हणजे सरकारनं म्हटलंय ट्रान्झिशनसाठी वेळ आम्ही देऊ, तो वेळ आता 1 वर्ष असणार आहे. म्हणजे तुमच्या ऑगस्ट 2027 पासून, म्हणजे पुढच्या वर्षापासून ज्या काही तुमच्या आता परीक्षा होतील त्या सगळ्या आता ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. म्हणजे आता बघा याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी, काय पॉझिटिव्ह गोष्ट आहे की 50 ते 60,000 पदं निघणार आहे, विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. दुसरा तुमचा जो निकाल आहे, तो निकाल लागायला 2-2, अडीच वर्ष लागायचं, तो निकाल आता तुमचा 6 ते 10 महिन्यात येणार आहे. म्हणजे या काही ज्या महत्वाच्या आहे. आणि सीडॅक संस्था असू द्या, IIT बॉम्बेची मदत घेतली जाते, हे पॉझिटिव्ह आहे. पण निगेटिव्ह काय? निगेटिव्ह म्हणजे तीच की परीक्षा ऑनलाईन होणार आहे, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचं विधान आयोगानं केलेलं आहे. आता या संदर्भात पुढील रूपरेखा कशी असेल, शिक्षकांची भूमिका काय, विद्यार्थ्यांची भूमिका काय, त्या संदर्भात अजून आम्ही चर्चा करू आणि त्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय आम्ही तुम्हाला कळवू. पण आपली जी मुख्य डिमांड होती की परीक्षा ऑफलाईनच व्हाव्यात आणि म्हणजे ते जे काही थ्रेट जे आपण याआधी देखील चर्चेला गेलेलं आहे की ऑनलाईन जर सेंटर जर असतील किंवा तांत्रिक भागीदारीमध्ये जर संस्थांना तिथे पकडलं जाणार आहे, म्हणजे टेंडर प्रक्रिया राबवली जाणारच आहे आणि त्याच्यामध्ये देखील घोळ होऊ शकतो. म्हणजे अजून देखील जे भीतीचं सावट आहे विद्यार्थ्यांच्या करिअरवरून ते अजून गेलेलं नाही, हे लक्षात ठेवा. तर या संदर्भात पुढची रूपरेखा काय असेल ते लवकरात लवकर आम्ही तुम्हाला कळवू. पण नेमकं तुमचं याच्यावर काय मत आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.